शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे दादांची 25 ते 30 आमदारांसह भविष्यात भाजपात विलीन होणार आहे असं भाकीत संजय राऊत यांनी म्हटलं. मला असं वाटतं की संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं त्यांच्या तब्येतीचं कारण असू शकतं किंवा त्यांना स्वप्न पडलं असावं. पण अशा प्रकारच्या कुठल्याही आमदाराचा संपर्क अन्य कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. भाजपला तर मुळीच सध्या कोणाची गरज नाही आहे. कोण्या पक्ष फोडण्याची कधीही भाजपनं प्रयत्न केला नाही आणि आत्ता तर आम्हाला पक्ष फोडण्याची गरजच वाटत नाही. पण ते म्हणतात की पक्ष सुनावण्याबाबत जे चालू आहे त्या पुढे ढकलण्याचं काम करू आहे. सातत्यानं नवनवीन दावे करतायत. नाही, हे असं आहे की हा कोर्टाचा विषय आणि कोणती हिअरिंग कधी घ्यायची कोणत्या केसची हे कोर्ट पूर्णपणानं त्यांचा निर्णय करत आहे. पण ते असे वक्तव्य का करत असतील काही ना मी काही? आपल्याला सांगितलं एक तर त्यांच्या तब्येतीचा परिणाम म्हणा किंवा कदाचित स्वप्न पडलं म्हणावं, कारण त्यांनी काल तब्येतीचा उल्लेख केला आहे की मधल्या काळात मी तब्येत बरी नसल्यामुळे मी नाशिकला येऊ शकलो नाही असं मी काल चॅनलवर बघितलं, तर त्याचा तो परिणाम असेल कदाचित.